नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी पुन्हा एकदा चाललोय माझ्या गावी. आणि आज मी तुम्हाला जाता जाता बरेच गोष्टी दाखवणार आहे. तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. तर मंडळी, आता आपण निघालेलो आहोत सासवडमधून बाहेर. समोर या बाजूला बघताय तुम्ही, हे संगमेश्वराचं मंदिर आहे. अतिशय प्राचीन मंदिर आहे. मागच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं. तर मित्रांनो, आता आपण लागलेलो आहोत सासवड कापरोळ रस्त्याला. आणि रस्त्यावर थोडंफार ट्रॅफिक आहे. आज 3rd सॅटरडे आहे, त्याच्यामुळे थोडंफार ट्रॅफिक हे रस्त्याला असणारच, कारण लोक बाहेर पडत आहेत. मित्रांनो, या बाजूला पण तुम्ही बघितलं तर हे चांगावटेश्वर मंदिर आहे. हे पण खूप बघण्यासारखं आहे बरं का. अतिशय प्राचीन मंदिरांचा वारसा सासवडला मिळालाय. तर त्याच्यामुळं ही प्लेस आहे ना सासवड, खरंच एक आध्यात्मिक प्लेस म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकताय इंद्रनील पर्वत. इतिहासामध्ये पुरंदर किल्ल्याला इंद्रनील पर्वत असंही संबोधलं जात होतं. तर हा पुरंदरचा किल्ला आहे. ही पुरंदरची डोंगर रांग आहे पूर्ण. समोर जे तुम्हाला 2 डोंगर दिसत असतील, 2 टोकं दिसत असतील, तिथे पण मी ट्रेकिंगला गेलो होतो. तर त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, पण 2-3 वर्षापूर्वीचा आहे तो. मस्त ट्रेक झाली होती ती, खूप आठवणीत आहे माझ्या ती. कधी आठवण आली तर मी तो व्हिडिओ काढून बघत असतो. पण नेक्स्ट टाइम जरूर आपण इकडे पण जाऊया. हे जे 2 माउंटन आहेत त्याला सूर्य पर्वत असं म्हटलं जात आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसलेलं हे ठिकाण आहे. त्या बाजूला तुम्ही बघू शकताय पुरंदरचा हा किल्ला आहे. आणि पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यालाच नारायणपूर हे गाव आहे. आता आपण आलो आहोत नारायणपूरमध्ये. हा टर्न घेतला की नारायणपूरचं मंदिर, एकमुखी दत्ताचं मंदिर इथलं फेमस मंदिर आहे. तर बघूया, गर्दी नसेल तर आता आपण आतमध्ये पण जाऊ. एवढी जास्त नाही दिसत गर्दी. तर आलोय आपण मंदिराच्या परिसरामध्ये. सकाळी सकाळी आलोय त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही. पटकरून दर्शन घेऊया म्हणजे आपला प्रवास सुखाचा होईल. हा वटवृक्ष आहे, मेन मंदिर आहे हे. जय गुरुदेव दत्त. मस्त दर्शन झालंय सकाळ सकाळी. दर्शन झालं सकाळ सकाळी श्री गुरुदेव दत्तांचं. आणि आता आपण चाललोय आपल्या पुढच्या जर्नीला. मित्रांनो, जेवढ्या सकाळी तुम्ही याल ना तेवढं तुमचं पटकरून दर्शन होईल. इथून पुढे 10 नंतर बघा खूप गर्दी होते रस्त्याला. सुट्ट्यांचे दिवस असले की जास्त, गुरुवारी पण गर्दी असते. आणि थोडंफार ट्रॅफिक पण राहतं या रोडला, जसं लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला. तर चला, जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पुढच्या प्रवासाला. गाडीची टँक फुल केली आणि निघालोय गावी. मस्त प्रवासाचा आनंद घेतोय. आता आपण पुरंदरच्या घाटामध्ये आलोय. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला असणारा जो घाट आहे त्या घाटामध्ये आपण आलोय. रस्ता तसा चांगला आहे पण अरुंद आहे मित्रांनो हा रस्ता. ज्यावेळी 2 गाड्या ओव्हरटेकिंग वगैरे करायला थोडंसं अवघड होतं. थंड हवा अंगावर येते, मस्त वाटतं एकदम. निसर्गाच्या सानिध्यात असा प्रवास करायला खूप छान वाटतंय. तेवढा 15 दिवसाला मी गावी जातच असतो. मित्रांनो, खरं सांगू का, गावी गेलं ना की आपण स्वतःला रिचार्ज करतो पुन्हा एकदा. आणि गावात गेल्यानंतर वेगळी मजा आहेच, पण जो प्रवासाचा आनंद आहे ना मित्रांनो, तो खरंच खतरनाक असतो. इंद्रायणी तांदूळ वगैरे इकडे या बाजूला मिळतो. इकडं पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो, तर त्याच्यामुळं भाताची शेती इकडं भरपूर केली जाते. रस्त्याचं पूर्ण पॅचवर्क झालंय, त्याच्यामुळे रोड चांगला आहे. मस्त वाटतंय गाडी ड्राईव्ह करायला, रायडिंग करायला. या बाजूला बघा ना मित्रांनो, पूर्ण गाव वसवलं इकडं.
एक कृत्रिम गाव असते ना ते वसवले आणि पुण्याची लोक येऊन इथं या निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत. तुम्हाला दिसत असेल कदाचित. त्याच्यामुळं बघा ना, सिटीत राहणाऱ्या लोकांना वाटतं गावाकडचं लाईफ पाहिजे आणि गावाकडच्या लोकांना वाटतं शहरात बरं आहे. जवळजवळ 15 वर्ष झालं मी आता शहरामध्ये आहे. पण मला जर तुम्ही विचारलं तर मला सांगू का, खरं सांगतो तुम्हाला, मला गावच आवडतं. हा बघा ना व्ह्यू कसा आहे. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत कापूर रोडमध्ये आणि बघा नॅशनल हायवेला आपण लागलोय. नॅशनल हायवे 4 रोडला ट्रॅफिक बघा, भरपूर ट्रॅफिक आहे. सॅटर्डे संडे आहे ना मित्रांनो, सगळी लोक बाहेर पडतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीत लाईफ जे आहे ते एन्जॉय करते आणि करायलाच पाहिजे नाही का. आणि मित्रांनो, कोरोना जसा संपला ना, कोरोना संपल्यानंतर लोक जे आहेत ना, एवढी बाहेर फिरण्याचं प्रमाण वाढलंय ना लोकांचं, भरपूर वाढलंय. चला, आता सध्या आपण 6व्या गिअरवरती क्रूज करतोय आणि या गाडीबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, तर ही गाडी आहे सुझुकीची V-Strom गाडी आहे. ऑफ रोड बाईक आहे, टूरर बाईक म्हणता येईल. ऑफ रोड नाही, प्रॉपर ऑफ रोड नाही आहे ही, तर टूरर बाईक आहे. आणि या गाडीचं मायलेज मित्रांनो बघा आता 46.4. या बाजूला बघा 46.4. खूप छान मायलेज पडतंय. तसं कंपनीनं क्लेम केलेलं मायलेज जे आहे ते 35 ते 40 असं आहे. पण आपण ज्या पद्धतीनं गाडी चालवतो ना मित्रांनो, त्या पद्धतीत ही गाडी जी आहे ती मायलेज आपल्याला देते. जर तुम्ही सिटी ट्रॅफिकमध्ये गेला तर तुम्हाला 30 ते 35 एवढंच मायलेज बघायला भेटेल. 30 ते 35 मॅक्झिमम. मित्रांनो, हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर जो नजारा दिसतो ना नीरा नदीचा, खतरनाक आहे. तुम्हाला दाखवतो मी. कसा दिसतोय बघा. आता आपण शिरवळमध्ये आहे आणि शिरवळमधला जो MIDC एरिया आहे ना, तो खूप मोठा आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात इकडं कंपनी आहेत बरं का. आणि कोणाला जर नोकरीसाठी वगैरे यायचं असेल तर चौकशी करू शकता. इथं वेगवेगळ्या कंपन्या आहेत, भरपूर कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या. तुम्ही बघू शकता इकडं भरपूर आहेत. म्हणजे मी काय आतमध्ये नाही फिरलेलो, पण जाता येता बघतोय ना, प्रत्येक वर्षी नवीन नवीन कंपन्या येत राहतात इथं. हे बघा ना, इथले इथं किती कंपन्या आहेत. पाठीमागं तर भरपूर गेल्या, पण आता माझ्या लक्षात आलं, म्हटलं तुम्हाला सांगावं. बेरोजगारी मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढले, त्याच्यामुळं तुम्ही चूज करू शकताय, सुरुवात तरी करू शकता ॲटलिस्ट 4 पैसे कमवायला. आणि नंतर मात्र एक 5-10 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर स्वतःचं काहीतरी चालू करा. कारण आता बिझनेस म्हणजे काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने बिझनेस हा करायला पाहिजे. आता बिझनेसवरून सांगतो, लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की आपली पोल्ट्री आहे आणि पोल्ट्री फार्म आपण नवीनच चालू केला आहे. तर आज संध्याकाळी आपली चिक्स येणार आहेत. तर चिक्स छोटे छोटे पिल्ले पक्ष्यांचे, तर त्यांना आपण 40-45 दिवसामध्ये मोठं करायचं असतं आणि मग कंपनी घ्यायला येते. तर आपण सगुना कंपनी बरोबर आपला ॲग्रीमेंट केलेला आहे. मित्रांनो, समोरची गाडी बघा, MH05 मुंबईवरून आलेत. वा, रायडिंग करत मस्त वाटतं. ट्रम्प. लास्ट टाइम आपण बघितलं होतं की पहिला माझा मोटो ब्लॉग होता आणि त्याच्यामध्ये इथं खंडाळा घाटामध्ये एक लेफ्ट साईडला ट्रक पलटी झाला होता. तुम्हाला ती जागा दाखवतो. एवढ्या स्लो गतीमध्ये पण कसा काय तो पलटी झाला काय माहिती. हा, इथंच हीच ती जागा लेफ्ट साईडला.
या बाजूलाच पडला होता ट्रक आणि क्रेन काढत होती. चला, हा डोंगर आपल्याला क्रॉस करून जायचं आहे. आपण म्हणतो टू व्हीलरने प्रवास कोण जास्त लोक करत नाहीत, पण बघा ना, हे चिल्ली पिल्ली घेऊन चाललेत ना. बऱ्याच लोकांचा असा समज आहे मित्रांनो की टू व्हीलर म्हणजे खूप रिस्की असतं वगैरे वगैरे वगैरे. टू व्हीलर काय, फोर व्हीलर पण रिस्कीच असते तसं विचार केला तर. आणि वेळ आला ना तर घरी सुद्धा बसल्या बसल्या काही होऊ शकतं व्यक्तीला. तर त्याच्यामुळं प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे. तर त्याच्यामुळं कोणत्या तरी गोष्टीचं कारण देऊन आपण घरात बसून उपयोग नाही मित्रांनो. बाहेर पडलं पाहिजे. जेवढा आपण बाहेर पडतो ना तेवढा आपला स्ट्रेस जो काय असेल तो रिलीज होतोय. कधी कधी आपल्याला वाटतं यार आपल्याला काही स्ट्रेस नाही, पण तसं नसतं मित्रांनो. रोज रेग्युलर त्याच गोष्टी करून आहे ना माणसाला थोडंसं काहीतरी वेगळेपणाची आवश्यकता असते. तर त्याच्यामुळं आपण जे आहे ते थोडासा प्रवास केला पाहिजे मित्रांनो. चला, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता ट्रॅफिक जास्त आहे त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेशन मला करावं लागणार आहे आपल्या गाडीवरती. खंडाळा घाट उतरताना मस्त डोंगर रांगा दिसत आहेत दोन्ही बाजूला. मस्त वाटतंय, एकदम सुपर व्ह्यू येतोय. पण मध्ये मध्ये असे पॅचेस ठेवले त्याच्यामुळे जरा थोडंसं प्रॉब्लेम येतोय. तसं काय सस्पेन्शन वाईज जर बघितलं या गाडीचं तर खरंच खूप छान सस्पेन्शन आहे. सस्पेन्शन ट्रॅव्हल या गाडीचं. समोर तुम्हाला दिसते का ती साईबाबांची मूर्ती आहे, खूप मोठी मूर्ती आहे. थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल. हे बघा, बरीच मुलं जी आहेत ती गावी चाललेले आहेत. सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर पर्यंतची मुलं सुद्धा अपडाऊन करतात. 15-20 दिवसानंतर एकदा गावी जाऊन येतात, स्वतःला रिचार्ज करून येतात मित्रांनो. इकडे या बाजूला तुम्ही बघू शकताय साईबाबांची मूर्ती दिसते तुम्हाला. राजधानी सातारा. हॉटेल लाईन इकडे भरपूर आहे. बरीच लोक इथं थांबतात चहा पाण्यासाठी. मस्त दिसते मूर्ती. पेट्रोल पंपावर थोडंसं फ्रेश झालो. इकडे वॉशरूम वगैरे आहेत. लिंब मधला हत्ती घाट मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण आलेलो आहोत आणेवाडी टोल नाक्याजवळ. सातारचा टोल नाका आहे हा. आणि खरं सांगायचं झालं तर मी फोर व्हीलरचा इयरली पास काढलाय 3000 रुपये देऊन. मात्र ज्यावेळी आपण टू व्हीलर घेतली त्यावेळी तर आपण पूर्ण आयुष्यभराचा टोलचा पास काढल्यासारखं वाटतंय. आता कुठल्याही प्रकारचा टोल द्यायचा नाही आपल्याला. आणेवाडी टोल नाक्याच्या पुढं आता आपण सध्या आलोय. लेफ्टला गाडी घेतलेली आहे कारण आता आपल्याला जायचं आहे लिंबला. लिंब 5 किलोमीटर. चला, 5 किलोमीटर फक्त आज जायचं आहे आपल्याला आणि 5 किलोमीटर रिटर्न वापस यायचं आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला नॅशनल हायवे पासून जास्त अंतर आतमध्ये जायचंच नाही आहे मुळात. तर त्याच्यामुळं हा स्पॉट तुम्ही जाता येता तुम्ही बघू शकताय. काय नाही, एक अर्धा पाऊण तास एक्स्ट्रा तुमचा जाणार आहे. आता निवांत तुम्ही तिथं बसणार म्हटल्यानंतर थोडंसं निवांत रिलॅक्स होणार तुम्ही तिथं. गडबड मित्रांनो करायची नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचाच आनंद घेतला पाहिजे. चला, तर या बाजूने आपण चाललेलो आहे उजवीकडे. सध्या तरी रोड चांगला दिसतोय, काय अडचण नाही. आता आपल्याला 3 किलोमीटर पुढे जायचं आहे. चला. जसं आपण सातारा जिल्ह्यात प्रवेश केलाय ना मित्रांनो, तसं हिरवळ आहे, सगळीकडे हिरवळ आहे. आणि ही हिरवळ उन्हाळ्यामध्ये पण टिकून असते बरं का. आलेलो आहोत आपण लिंब गावामध्ये आणि लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला.
बाबांना विचारूया का? बाबा हत्ती घाट कुठे आहे? हत्ती घाट हत्तीघाट इकडे आहे, हत्तीघाट. इकडे आहे का? पुढं सरळ? बर बर चाल. तर मंडळी या बाबांना आपण विचारले आणि चाललोय. तसं GPS वर दाखवते व्यवस्थित, काय अडचण नाही. तर आपण चाललोय हत्ती घाटावरती आणि हा ऑफ रोड तुम्ही बघू शकताय. अरे कुठं आलोय आपण? हा हत्ती घाटच आहे पूर्ण. वा, मला वाटतं वरून ड्रोन शॉट आपण घेऊया आता आलोयच तर. तर मंडळी फायनली मी आलेलो आहे माझ्या स्पॉटवरती, जो मी तुम्हाला दाखवणार आहे खऱ्या अर्थानं. तर हा आहे तो स्पॉट, तो सिनिक स्पॉट ज्याला आपण हत्ती घाट असं म्हणतोय. तर तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर आणि सुरेख आहे. तर मी काय करतोय मित्रांनो, मी माझ्यासोबत ड्रोन घेऊन आलोय. तर हा जो पूर्ण स्ट्रेच आहे ना, पूर्ण जेवढं शक्य आहे ड्रोननं कव्हर होते तेवढं मी तुम्हाला ड्रोनच्या सहाय्यानं मी दाखवणार आहे. तर बघा, सांगा आपले ड्रोन शॉट नेमके कसे आलेत ते. चला. सातारा जिल्ह्यातील लिंब गावात नदीकाठी वसलेले एक शांत, पवित्र आणि इतिहासाची साक्ष देणारे स्थळ म्हणजे ऐतिहासिक हत्तीघाट. निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा घाट आजही आपल्याला भूतकाळात घेऊन जातो. बाजूलाच वाहणारी कृष्णा नदी आणि तिच्या काठावर केलेले मजबूत दगडी बांधकाम ऐतिहासिक स्थापत्य कलेची आठवण करून देते. या घाटावर पाय ठेवताच एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. काळाच्या ओघातही न ढळलेला हा घाट आजही तितकाच भक्कम आणि तितकाच देखणा भासतो. घाटावर वसलेली प्राचीन मंदिरे या ठिकाणाचे धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करतात. येथे श्री महादेव, श्री विष्णू लक्ष्मी, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री हनुमान, श्री गुरुदत्त आणि इतरही मंदिरे, श्रद्धास्थानांचे दर्शन घडवतात. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग या तिन्हींचे सुंदर मिलन म्हणजेच हत्तीघाट. तर फायनली मित्रांनो, आपण खूप छान असे ड्रोन शॉट इथे घेतलेले आहेत. ते ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. हा घाट एक्सप्लोअर करत असताना मी आलेलो आहे एका मंदिरामध्ये. तर पहिले दर्शन घेऊया श्री गुरुदत्तांचं. आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती, प्रसन्न मूर्ती इथं आपल्याला पाहायला मिळते. तर आतमध्ये समाधी पण मी तुम्हाला दाखवतो. संजीवन समाधी आहे महाराजांची. तर इथं आपण नमस्कार करूया. प्रतिकृती बनवलेली आहे सदानंद महाराजांची. ही समोर पेंटिंग आहे आणि त्याच्या खालीच एक पिंड आहे, शिवशंकराची पिंड आहे, शिवलिंग ज्याला आपण म्हणतो. तर हा बोगदा आहे, बोगदा होता पहिला. हे बघा इकडे खाली तुम्ही बघू शकताय, पूर्ण बोगदा आहे. आणि तो बोगदा कुठं गेलाय म्हणले? त्या समोरच्या डोंगरावर. मगाशी आपण ड्रोन शॉट घेतले ना, ते समोरच्या डोंगरावर. मग ते तिथं काय आहे, म्हणजे तिथं ओपन होते का? मग आता हे चालू आहे काय? आता पूर्ण बंद झालं? अच्छा, मग ते ध्यान मंदिर कुठं आहे? इथं आतमध्ये का? खाली जाऊ शकतोय आपण? नाही ना. ओके ओके. पूर्ण ही माती वगैरे आलेली आहे ना वर. आता आपण खालच्या त्या घाटाच्या तिथल्या मंदिरांना भेट देऊया आपण. ते खालची मंदिर बघायची असतील तर कुठून जायला लागेल? हा हा, ओके ओके. गाडी जाईल ना? ओके ओके, चला. तर गाडी जाईल म्हणून सांगितले. अशा पॅचमध्ये या गाडीचा चांगला उपयोग होतोय. गाडी जाईल का नाही काय माहिती नाही, पण ती म्हटली की जाईल त्या मंदिरापर्यंत.
आपण नदीतून चाललोय. शिवलिंग वा, आणि पुरातन नंदी आहे तिकडे या बाजूला तुम्ही बघू शकता. खूप प्राचीन मंदिरं इथं तुम्हाला बघायला मिळतील. रामेश्वर मंदिर, श्री रामेश्वर मंदिर. सर्वात प्रथम नंदी महाराजांचं दर्शन घेऊ. शिवलिंग आहे. घाट झालेला आहे बघून, आणि आपण चाललेलो आहे आपल्या गावी. फायनली लागलेलो आहे आपण पुन्हा एकदा नॅशनल हायवे 4ला. सातारा शहर क्रॉस करून पुढं आलोय. आणि तुम्ही हे ऊसाचे ट्रॅक्टर बघू शकताय. तर आता सध्या ऊसाचा सीझन चालू आहे, ऊस कापणीचा सीझन चालू आहे. तर त्याच्यामुळं या ट्रॅक्टर्सपासून सावधान असायला पाहिजे. तसं त्यांनी पाठीमागं क्रॉस म्हणजे रेडियम वगैरे लावलेलं असतात ते प्लेट्स. स्लो ट्रॅफिक असतं त्यावेळी टू व्हीलरचा खरंच खूप फायदा असतो. आता गाडीचं मायलेज चेक करूया. तर गाडीचं मायलेज जे आहे 45.2, 45.2. गाडी कंटिन्युअस 80-90च्या स्पीडने आहे. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहे कराडच्या टोल नाक्याजवळ, तासवडे टोल नाक्याजवळ. त्याप्रमाणे कराडमध्ये ट्रॅफिक भरपूर आहे. आता आपण थोडासा ऑफ रोड ट्राय करूया. बघताय ना खालच्या बाजूला कसं ट्रॅफिक आहे. कराडच्या पुलाचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत खूप प्रॉब्लेम आहे. फायनली कराडच्या ट्रॅफिकमधून आपण आता बाहेर निघालोय. 10 ते 15 मिनिटातच आता आपण आपल्या गावी पोहोचणार आहोत. फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या गावामध्ये. खूप छान वाटते एवढा सुंदर प्रवास करून इथे येताना. मंडळी, कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.